रंगभूमी म्हणजे काय माहिती आहे का? जादू आहे जादू. नाटकाचं स्क्रिप्ट, दिग्दर्शकाचा अभ्यास, नटांची तयारी, त्या तालमी सेटचा रंग आणि तिसरी घंटा. आणि मग जे होतं ना, तो म्हणजे एक जग बदलणारा अनुभव, एक वेगळीच दुनिया, नाटकांची दुनिया. याच नाटकांच्या दुनियेत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग जाऊया नाटकांच्या दुनियेत. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात अनेक संस्थानं होती. कालांतराने स्वातंत्र्यानंतर ही संस्थानं खालसा केली गेली. पण सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही, या म्हणीप्रमाणे संस्थानिकांच्या मनोवृत्तीत काही तितकासा फरक पडलेला नाही. आणि म्हणूनच नंदनवाडी हे एक मोठं पॅलेस नाही, तर ते एक मोठं थडगं आहे, जिथे नुकतंच आपलं संस्थान हिंदुस्थान सरकारच्या हाती गेलेला एक हतबल संस्थानिक आणि त्याच्या विचित्र लहरींखाली दबलेली त्याची मुलं राहतात. चालता येण्यातून हेच उत्पन्न होणार असेल तर अधून पडली होतीस त्या बिछाण्यावर, ते काय वाईट होतं? संस्थानाची अमर्याद सत्ता गमावल्यावर महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्याच राज्यात घोड्यांचा लगाम अदबीनं धरून उभं राहणाऱ्या मोत्तद्दाराचा मुलगा बंडा सावंत हा निवडणूक लढवून असेंब्लीचा सदस्य बनलाय, हे काही महाराजांना मंजूर होत नाही. मुळात लोकशाहीच्या नावाने सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी हे त्यांना मंजूरच नाहीये. आणि योगायोग असा की याच बंडा सावंतवर महाराजांच्या धाकट्या मुलीचं म्हणजेच बेबीचं प्रेम आहे. अर्थात महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला कवी संजय देशमुख हा तिला भेटायला वाड्यात येतो. दीदीच्या नकळत त्या कविता बेबीनं त्याच्यापर्यंत पोहोचवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं तर ते उत्कटतेनं करावं, असं कवीचं तत्व. आणि म्हणून खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो. तिला भेटायला म्हणून तो वाड्यात येतो. हे जेव्हा महाराजांना कळतं तेव्हा ते त्याला हाकलून लावण्याचा आदेश देतात. आणि ह्यातूनच लक्षात येतं की महाराज हे पात्र किती हेकेखोर वृत्तीचं आहे. कधी पाठीवरून प्रेमाचा शाबासकीचा हात फिरलाय तुमचा पप्पा? तुमच्या पगारी नोकरांनी वाढवला आम्हाला. ही बेबी राजे, महाराजांची धाकटी लेक. बेबी आणि महाराज यांच्यात परस्पर विरोधी विचारांतून संघर्ष निर्माण झालाय. महाराजांच्या मनमानी स्वभावाची जेव्हा बेबीला कल्पना येते तेव्हा ती त्यांना उघड उघड विरोध करते. तिच्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा कणखरपणा आहे. बेबीचं बंडा सावंतवर प्रेम आहे आणि ते महाराजांना मान्य नसल्यामुळे ती आपल्या प्रेमशून्य वडिलांचा स्पष्ट वक्तेपणाने निषेध करते आणि स्वतः हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. याउलट महाराज हे हेकेखोर आहे. त्यांना मी म्हणेन तसंच व्हायला हवं असा त्यांचा दुराग्रह आहे. ह्यातून लक्षात येतं की बेबी राजे ही केवळ एका घरातल्या मुलीची गोष्ट नाही, तर ती नव्या विचारांची आणि सामाजिक चौकटी मोडण्याच्या प्रयत्नांची गोष्ट आहे. हॉस्पिटलमधल्या रुग्णशय्येवर मृत्यूचं आव्हान स्वीकारत पडलेल्या तुमच्या मम्मीचं मी ऐकलं. हे डॉक्टर पटवर्धन. खरं तर या चारही मुलांची आईच म्हणावं लागेल यांना. आपल्या वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या महाराजांच्या मुलांचं संगोपन त्याने त्यांच्या लहानपणापासून केलंय. त्यांच्यात कमालीचा संयम आहे. एवढंच नाही तर महाराजांच्या पत्नीच्या सांगण्यावरून डॉक्टर आयुष्यभर अविवाहित राहिले. ते खरं तर या कुटुंबाचे हितचिंतकच आहेत. डॉक्टरांमध्ये कमालीचा संयम आणि समजूतदारपणा आहे आणि तो त्यांच्या सालस आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वात आढळतो. असं हे डॉक्टरांचं पात्र संस्थानिकांच्या मुलांसाठी पूर्णपणे समर्पित आहे. गोविंद कवी आयुष्यभर पांगळेच राहिले बिचारे. त्यांनी मृत्यूवर एक कविता लिहिली आहे. हां, सुंदर मी होणार. मरणानं सुंदर होण्याची कल्पनाच केवढी भव्य आणि उदात्त आहे नाही? ही दीदी राजे. 10 वर्षाच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाहीये. 26-27 वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करेल असं खात्रीनं वाटू लागलंय. आणि म्हणून कवी गोविंदांच्या मृत्यू म्हणजे वसंत माझा यांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ही स्वतः सुंदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य दीदी स्वतःच्या कल्पनेनं अनुभवू लागते.
आपल्या वडिलांनी आपल्या आईला प्रेमापासून वंचित ठेवलं आणि मुलांवरही प्रेम न करता सतत भीतीने जगवलं. हे जेव्हा दिदीला कळतं तेव्हा तिला तो राजवाडा अपवित्र वाटायला लागतो. वडिलांनी आपल्या प्रकाशमय मुलांना दहशतीच्या अंधार कोठडीत ठेवलं हे दिदीला जाणवतं आणि तिचं मानसिक बळ जागृत होतं. ती कवीशी लग्न करून महाराजांपासून दूर जाण्याचं धाडस करते. इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दिदीला आश्चर्य वाटत असतं. आणि एक एक करून या ठिकाणी भावंड आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात. आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिलाही मुलं झाली आहेत हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची दिदीला चीड येते. आता मात्र महाराजांच्या या हुकुमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दिदी वाड्याबाहेर पडते. आणि त्या एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये आपल्या मनमानी वृत्तीमुळे महाराज एकटे पडतात. या नाट्यलेखनास ब्राउनिंग पती पत्नीचा चरित्र ग्रंथ, व्हर्जिनिया वुल्फने लिहिलेले फ्लश हे पुस्तक आणि बॅरेट्स ऑफ विपो स्ट्रीट हे नाटक या 3 इंग्रजी कथांचा आधार आहे. नुकतंच आपलं संस्थान हिंदुस्थान सरकारच्या ताब्यात गेलेला एक हतबल संस्थानिक आणि त्याच्या विचित्र लहरींखाली दबलेली त्याची मुलं अशी या नाटकाची वरवर कथा जरी दिसत असली तरी सुंदर मी होणार, मरणाने जगणार, मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती खुलणार या कवी गोविंदांच्या ओळींनुसार आपल्याही आजूबाजूच्या अशा अनेकींच्या पायात कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी भान यावं लागतं आणि हेच या नाट्यकृतीतून मांडलं गेलंय. पण या नाटकाचे अजून बरेच पैलू आहेत आणि ते उलगडण्यासाठी हे नाटक नक्की पहा. आणि ही नाट्यकृती म्हणजे पु ल देशपांडे यांची अजरामर कलाकृती सुंदर मी होणार.